सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार का? राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या हा सगळ्यात मोठा राजकीय प्रश्न ठरलाय. कारण तटकरेंच्या पदाला आता विरोधकांकडूनच नाही तर स्वतःच्या पक्षातूनच आवाहन मिळालंय. आणि हे आवाहन किती गंभीर आहे याचा अंदाज यावरून येतो की तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आक्षेप घेत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु इथेच या प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळतो. कारण एकीकडे प्रशांत किशोर यांनी तटकरेंच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील व्यक्तीकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. त्यामुळे तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाभोवती मोठा सस्पेन्स निर्माण झालाय. मग ही फक्त एक तक्रार आहे की राष्ट्रवादीत मोठा नेतृत्व बदलाची सुरुवात? या तक्रारीत नेमका काय आक्षेप घेण्यात आलाय आणि या प्रकरणाचा प्रशांत किशोर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याशी काही संबंध आहे का? चला या संपूर्ण प्रकरणामागचं राजकीय गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत नाराजीपासून. कारण गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षातील काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळते. आता सर्वात आधी समजून घेऊयात की तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आक्षेप नेमका कशासाठी घेण्यात आलाय. ही तक्रार जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. गोरे यांच्या आरोपानुसार पक्षाच्या संविधानातील अंतर्गत लोकशाहीच्या नियमांना डावलून सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या तक्रारीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ. कारण सुनील तटकरे यांचा जवळपास 3 वर्षाचा कार्यकाळ जुलै 2026 मध्ये संपल्याचा दावा करण्यात आलाय. कार्यकाळ संपल्यानंतर संघटनात्मक निवडणूक घेऊन नव्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते. मग तटकरेंच्या कार्यकाळ संपल्यानंतरही ते याच पदावर कसे कार्यरत आहेत याचा सवाल या तक्रारीत उपस्थित करण्यात आलाय. म्हणजेच ही केवळ एखाद्या नेत्याची नाराजी नाही तर तटकरेंच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवरच घटनात्मक आणि संघटनात्मक प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. आणि याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाला दुसरा मोठा राजकीय ट्विस्ट मिळतोय, तो म्हणजे प्रशांत किशोर. कारण काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनित्रा पवार यांनी तब्बल 6 तास बैठक झाल्याची माहिती समोर आली. या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीत मोठे संघटनात्मक बदल सुचवल्याची चर्चा सुरू झाली. त्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याचंही वृत्त समोर आलं. इथे सुनील तटकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. तटकरे यांनी सुनित्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाल्याचं मान्य केलं, मात्र बैठकीबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचं सांगितलं. प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचंही आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेलाही त्यांनी फेटाळलं. पक्षातील निर्णय कोर ग्रुपमध्ये चर्चा करून घेतले जातात आणि सध्याच्या परिस्थितीत पक्षाला कोणत्याही रणनीतिकाराची गरज नाही अशी भूमिका तटकरेंनी मांडली. म्हणजे एका बाजूला प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा, तर दुसऱ्या बाजूला तटकरे मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगत आहे. परंतु आता पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली डोंबरे यांनी देखील सुनील तटकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला की अजित पवार असतानाच प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता आणि अजित पवारांनी आपला प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं सांगितलं होतं. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 नोव्हेंबरला झालेल्या भेटीत अजित पवारांनी ही भूमिका मांडल्याचा दावा टोंबरे यांनी केला. एवढंच नाही तर अजित पवारांचं स्वप्न आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलायला हवा असंही त्यांनी म्हटलं. तटकरे यांच्यासोबत आपलं वैयक्तिक भांडण नसून पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे आता तटकरेंविरोधात फक्त निवडणूक आयोगातील तक्रार नाही तर पक्षाच्या आतूनही प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी उघडपणे समोर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतल्या प्रत्येक नेत्याची भूमिका तटकरेंच्या विरोधात आहे असंही नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी या वादावर सावध भूमिका घेतली आहे. प्रशांत किशोर सुनित्रा पवारांना भेटले म्हणून त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असं नाही असं भुजबळ म्हणाले. सुनित्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांना कोणाला भेटायचंय कोणाला नाही हे त्या ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच रुपाली टोंबरे आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यावरही भुजबळांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं. अजित पवारांनंतर पक्ष सांभाळायचा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाला अधिक
ताकद कशी मिळेल हे पाहायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावधपणे बोलावं असं भुजबळ म्हणाले. आता या सगळ्या घटनांची एकत्रित मालिका पाहिली, चित्र स्पष्ट होतं. एका बाजूला तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे. दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा आहे. रुपाली टोंबरे उघडपणे तटकरेंनी पद सोडावं अशी मागणी करत आहे, तर तटकरे मात्र नेतृत्वाबद्दलच्या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगत आहे. म्हणूनच आवाज आता केवळ एका पदापुरता राहिलेला नाही. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नेतृत्व, संघटनात्मक नियंत्रण आणि पक्षाची पुढची रणनीती हे तीनही मुद्दे जोडले गेले आहेत. आणि या सगळ्यात पुढची महत्वाची व्यक्ती म्हणजे सुनेत्रा पवार, कारण त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पुढे काही निर्णय घ्यायचा झाला तर त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. याचवेळी प्रशांत किशोर यांचा मुद्दाही पुन्हा महत्वाचा ठरतो. पक्षाला संघटना मजबूत करण्यासाठी नव्या रणनीतीची गरज वाटत असेल तर बाहेरच्या रणनीतिकाराची भूमिका किती महत्वाची असेल आणि पक्षात पुढे नेमके कोणते संघटनात्मक बदल होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या प्रश्नांची उत्तरं सध्या स्पष्ट नाहीत, परंतु एक गोष्ट नक्की आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटात संघटनात्मक बदलाची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. म्हणूनच तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा हा वाद केवळ एका पदापुरता मर्यादित मानता येणार नाही. याचा परिणाम पक्षाच्या नेतृत्वाची दिशा, संघटनेची रचना आणि आगामी राजकीय रणनीतीवरही होऊ शकते. तर सगळ्यांचं लक्ष राष्ट्रवादीच्या पुढच्या बैठकीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या निर्णयांकडे लागले. आणि तटकरेंची खुर्ची टिकली तरी हा वाद संपणार नाही आणि बदल झाला तरी त्यामागचं राजकीय गणित आणखी मोठं असेल. म्हणून आता खरी उत्सुकता हीच आहे की राष्ट्रवादी अजित पवार गट या सगळ्या दबावातून कोणता मार्ग निवडतो. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर मला काय वाटतं, पक्षप्रमुख सुनेत्रा पवार खरोखर सुनील तटकरेंना साईड लाईन करणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.